अहो त्या पूर्वा मॅडमचा सगळा राग तुमच्यावर निघाला. मग मी शपथ सांगतो मला तुमच्यावर चिडायचं नव्हतंच, पण दिवसभर एवढा वैतागलो होतो ना मी. वैतागलो होतो म्हणजे सगळा वैताग घरी येऊन बायकोवर काढणार. मी पण वैतागले होते, केली ना एवढी सगळी तयारी, ते नाही दिसलं तुला. अहो वाघमारे, माझं बोलणं अजून झालेलं नाही. पुढं ऐक. कुणाचा राग काढलास माझ्यावर? पूर्वा मॅडमचा. ती बाई लाख प्रयत्न करेल आपल्याला एकमेकांपासून लांब ठेवायचा, पण एकमेकांच्या जवळ याची कारण तर आपल्याला शोधावी लागतील ना. तुला आपल्यात कायमचा दुरावा आलेला चालणार आहे का? नाही, तसंच असेल म्हणून आल्याला वड्याचं तेल वांग्यावर काढलंस. काय नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं. पूर्वा मॅडम आहेतच वड्यासारख्या, म्हणजे सदान कदा फुगलेलेच असतात. पण तुम्ही वांग वाटत नाही हो. वांग लईच लहान असते ना. तुमच्या उंचीप्रमाणे जास्तीत जास्त तुम्ही असं म्हणू शकता की वड्यावरचं तेल माडावर काढलं म्हणून. मस्करी सुचते. वाघमारे, अहो जा, मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू हसतोस माझ्यावर? मला चिडवून मला त्रास देऊन माझ्यावरच हसतोस तू? वाघमारे, तुम्हाला आज परत एकदा सांगतो, तुम्ही ना चिडल्यावर अजून जास्त सुंदर दिसता. आणि तुमचा राग ना तुमच्यासारखाच एकदम अँटिक आहे बघा. म्हणजे आधी मला काय म्हणालात की मी तुझ्याशी बोलणार नाही, आणि नंतर 5 मिनिटं कंटिन्यू तुम्हीच बोलत राहिलात. त्या गोष्टीचं हसू आलं मला. बस, लाडात नको येऊ. सगळं मूड ऑफ केलंस माझं. वाघमारे, अहो सॉरी ना वाघमारे, सोडा की आता राग. तुमचा चिडलेला चेहरा आवडतो मला, पण तुम्हाला त्रास होणार असेल तर नकोच. सॉरी ना, माफ करा मला. बरं ठीक आहे, हे बघा, पाहिजे तर मी कान पकडतो. प्लीज माफ करा वाघमारे, प्लीज प्लीज. एवढ्यानं काय होणार आहे? उठा बशाकड, मग माझा राग शांत. एवढंच ना? उठा पैसे काढायच्यात ना? किती काढू सांगा? 50, 100, 500? एक काम करतो, तुमच्यासाठी 1001 उठा बशा. सॉरी सॉरी. वा सत्या, काय भारी दिसतोस रे उठा बशा काढताना. आता तुम्हाला हसायला काय झालं? मगाशी रुसले होते तर हस म्हणत होतास, आता हसायला लागले तर हसायला काय झालं? काय करू मी? मी काय करू? अहो काही सेकंदापूर्वी तुम्ही अशा फुग्यासारख्या फुगून बसला होता माझ्यावर, आणि आता अचानक हसायला लागला. एवढा मोठा मूड स्विंग. जज्बात बदल दे, हालात बदलले, सब बदल द्या. ते तुला त्या दिवशी कळेल ज्या दिवशी तू पोरीच्या जातील जन्माला येशील. बरं जाऊ दे, ते सोड. काय झालं? का चिडचिड केलीस आल्याला? काय सांगू वाघमारे, त्या पूर्वा मॅडम आज लईच डोक्यात गेल्या माझ्या. तुम्हाला पहिली चिठ्ठी दिली ना, त्यानंतर दुसरी चिठ्ठी देणार होतो मी, तीच लिहित होतो. तेव्हाच त्यांनी तुम्हाला फील्डवर पाठवलं, आणि त्यानंतर मला चौकशीसाठी बोलवून घेतलं. बरं, एकदा चौकशी करून सोडलं असतं तर तुम्हाला भेटायला तर आलो असतो मी, पण दर अर्ध्या तासाला मला परत चौकशीसाठी बोलवत होते. तिथंच थांबवून ठेवलं मला. वरनं माझा मोबाईल बी जप्त केला. मला कुठंच हालता आलं नाही. आणि मला एवढं होऊन मला त्याचा काही त्रास वाटत नव्हता, पण मला तुमची काळजी वाटत होती. तुम्ही कुठं गेला होता, तिकडं झाडं होती की नाही, सावली होती की नाही. एक तर ऊन एवढं होतं, उन्हाचा लई त्रास झाला असेल ना तुम्हाला. काय खायला प्यायला तर होतं का तिकडं? खायला प्यायला वेळ कुठं होता? पण सत्य एक सांगू, दिवसभराच्या कामानंतर दिवसा अखेरीस जर तुझा सहवास लाभणार असेल ना, तर आजच्या सारखा त्रास रोज सहन करायला तयार आहे मी. पण सत्या, एक गोष्ट लक्षात ठेव, हे असं रोजच होत राहणार.
म्हणून आपण एकमेकांवर चिडायचं नाही, एकमेकांशी भांडायचं नाही. जर आपण एकमेकांसोबत असू ना, तर आता जे काही घडते त्यावर मात कशी करता येईल यावर मार्ग काढू शकतो आपण. ठीक आहे, परत नाही चिडणार मी. शहाणं ग माझं बाळ.